निमित्ताने सोडवले जावेत. सत्तेचा आधार घेत सत्तेसाठी नव्हे तर बहुजनांच्या व्यापक हितासाठी काम करावं. हा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेला 6 महिन्यांमध्ये झालेला बदल तुम्ही आम्ही सर्वजण निश्चितपणे त्या ठिकाणी पाहतो. निर्णय घेण्याच्या पाठीमागची कारण मीमांसा दादांनी त्या कालावधीमध्ये सांगितले. निवडणूक आयोगाकडे हा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होता. आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे. कायद्याच्या कसोटीमध्ये आतापर्यंत स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोग केलेला निर्णय जो काही यापूर्वीच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोग स्थापन झाल्यापासून दिला गेला होता, दादा तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच कायद्याच्या कसोटीवरती आज निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. काही जण टीका करतात, अदृश्य शक्तीचे हात त्याच्या पाठीमागे आहेत. नैराश्याने माणसांची मनं ज्याला झपटतात त्याला कोणावरती दोष देण्याची परिस्थिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असते. एका गोष्टीचं भुजबळ साहेब शल्य वाटलं, तुम्ही ज्याचा उल्लेख या ठिकाणी केलात, धनंजयजी तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात, सुनील अण्णा शेळकेने या ठिकाणी उल्लेख केला. गेले काही दिवस दिलीपराव प्रचंड शब्दामध्ये दादांच्या वरती टीका करण्याची मोहीमच पैसे टाकून पैसे देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मोकळेपणाने काही गोष्टी तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी सांगणार आहे. भुजबळ साहेब, आता दादानी आपण घेतलेला निर्णय आत्ताचा नाही. 2014 सालामध्ये विधानसभेच्या निवडणुका या राज्यामध्ये सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी लढले. भारतीय जनता पक्ष वेगळा लढला, शिवसेनाने वेगळी भूमिका त्यावेळेला घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा वेगळा लढला. ज्या काँग्रेस बरोबर सतत 15 वर्ष आम्ही सत्तेमध्ये बसलेलो होतो ते काँग्रेसनी सुद्धा निवडणूक स्वतंत्रपणाने लढवली. भुजबळ साहेब, तुम्ही, मी, अजितदादा, प्रफुल्ल पटेल आपण आपल्या हेडक्वार्टरला त्यावेळेला होतो. निवडणुकीचे पूर्ण निकाल हातामध्ये यायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नसताना सुद्धा या राज्याच्या स्थिरतेसाठी मी आणि प्रफुल्ल पटेल आम्ही दोघांनी बाहेर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला आम्ही घोषित केलं. भुजबळ साहेब, त्याची तुम्ही पण साक्षीदार आहात. काय हे सांगावं लागतंय की आज टीकाटिप्पणी करत असतानाच काही माणसं भान त्या ठिकाणी विचारून त्या ठिकाणी बोलतात. 2016-17ला मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जाण्यासाठी पूर्णपणाची बोलणी त्या कालावधीमध्ये झाली. मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरलं, लोकसभेच्या जागांचं वाटप सुद्धा त्या कालावधीमध्ये झालं. सत्तेमध्ये आपण केव्हा शिरणार याच्यासाठीच फक्त काही दिवस राहिलेले होते. पण पुन्हा एकदा तो निर्णय त्या कालावधीमध्ये अंमलामध्ये येऊ शकला नाही. 2019 सालामध्ये सुद्धा सातत्याने या होतीमध्ये बोललं गेलं की पहाटेचा शपथविधी झाला. दादा तर नेहमीच बोलतात पहाट सकाळी 5, 5:30, 6ला होते, 4 वाजता होते. 8 वाजता झालेल्या शपथविधीला पहाटेची शपथ म्हणून त्या ठिकाणी बोललं गेलं. त्याच्या आधी भुजबळ साहेब केवळ तुमच्या जवळ मी पहिला पुण्यातील जो प्रकार घडलेला आहे, ज्या पद्धतीने रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वाघे यांच्यावर हल्ला करण्यात आला,